एकदम झटपट 10 मिनिटातच तयार होणारा अतिशय हेल्दी, टेस्टी तसंच एकदम सॉफ्ट, नरम, मुलायम इडली डोशाचा स्वाद असणारा हा नाश्ता आहे. खूप मस्त लागतो. तर चला पटकन आपण सुरुवात करूया नाश्ता बनवायला. तर इथं कढई गॅसवरती ठेवली, नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले मी. हाफ टेबलस्पून ओवा टाकलाय, नंतर टाकलेला आहे 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून तिळे टाकलेत, तसंच मिरचीचा ठेचा टाकलाय. नंतर टाकलेली आहे चिरलेली कोथिंबीर. थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे, म्हणजेच 2 चिमूट. तसंच चवीनुसार मीठ टाकायचे. नंतर टाकायचं शेंगदाणा तेल. व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. 1-2 मिनिटांमध्येच मस्त उकळी येते याला. त्यानंतर याच्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ टाकायचे. तर पीठ एकदाच न टाकता एक हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या गाठी तयार होत नाहीत. व्यवस्थित ते मिक्स होतं. तर इथं बघा मस्त पीठ आपलं मिक्स झालंय. आता या पिठाला आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करायचंय. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याचा नाश्ता तयार करायचा आहे. अतिशय टेस्टी, हेल्दी तसंच झटपट हा नाश्ता तयार होतो आणि चावायचं देखील याला काही टेन्शन लागत नाही. अगदी पटकन चावता येतो, म्हणजे ज्यांना कुणाला दाताचा प्रॉब्लेम आहे तेही सहज खाऊ शकतात हा नाश्ता. इतका सॉफ्ट हा नाश्ता होतोय. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मळता येईल. जर एकदमच थंड झालं तर व्यवस्थित मळता येत नाही, पिठाला चिरा पडतात. तर हाताला सहन होईल इतपत गरम असताना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ थोडंसं थंड झालंय, म्हणजेच हाताला सहन होतं इतपत ते गरम आहे, तरी आपण ते मळून घ्यायचंय. व्यवस्थित थोडंसं जोर लावून हे पीठ मळायचं, म्हणजे एकदम सॉफ्ट होतं. जेव्हा आपण हे खिचू बनवू तेव्हा त्यांना चिरा पडत नाहीत. चिरा पडलेले खिचू व्यवस्थित दिसत नाहीत आणि लागत सुद्धा नाही. त्याच्यामुळे आपण पीठ व्यवस्थित मऊसूद मळणं गरजेचं आहे. तरी इथं पीठ बघा छान असं शिजलंय, त्याच्यामुळे मस्त मऊसूद झालंय आणि पटकन मळलं देखील जाते. तर हा गुजरातचा फेमस नाश्ता बनवतोय आपण. पीठ एकदम नरम आणि मुलायम झालंय, हलकं देखील झालेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकलाय त्याच्यामुळे. तयार झालेल्या पिठाचे छोटे छोटे बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे. तर या बॉलचा आकार थोडासा छोटा असावा, कारण हे वाफवल्याच्या नंतर फुलले जातात. या पद्धतीने बॉल तयार करून घ्यायचे. हे जे खिचू बॉल आहेत ना, ते आपल्याला वाफवून घ्यायचे. त्याकरता मी चाळणी घेतली, चाळणीला तेल लावले, कारण हे बॉल ठेवल्याच्या नंतर चिकटले जावे नाहीत त्याकरता. सगळ्या पिठाचे बॉल आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. बॉलची साईज थोडीशी छोटीच ठेवायची. तर इथे बघा बॉल बनवून तयार झालेले आहेत. अतिशय सॉफ्ट बॉल झालेत. वाफवल्याच्या नंतर तर अजून ते सॉफ्ट नरम होतात. कढईमध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावरती मी ही चाळणी ठेवली. आता याला झाकून एक 5 ते 7 मिनिटं वाफ द्यायची. 7 मिनिटं वाफ दिल्याच्या नंतर याच्यावरचं झाकण काढायचं. बघा बॉल अगदी डबल साईजचे झालेत, मस्त वाफवले गेलेत, अतिशय सॉफ्ट झालेले आहेत ते. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचे. तर बॉल सगळे थंड झालेत आणि आता मिक्सिंग बाउलमध्ये ते काढून घेते. अजून याला छान टेस्ट यावी त्याकरता 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल टाकलंय. तसंच शेंगदाण्याचं कूट टाकायचंय थोडंसं आणि लाल मिरची पावडर. तर इथे तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल ना, ती टाकली तरी देखील चालेल, खूप मस्त लागतं. थोडीशी कोथिंबीर टाकली. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे. तर अतिशय टेस्टी, हेल्दी तसंच एकदम सॉफ्ट असा आपला नाश्ता झालाय तयार. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.